आणि इकडे युरोपसह अनेक देशांमध्ये एका कम्प्युटर व्हायरसने अक्षरशः धुमाकूळ घातलाय। युरोप, अमेरिका, चीन आणि रशियासह 74 देशातले अनेक संगणक यामुळे बंद पडले आहेत। या हल्ल्यातनं तब्बल 75,000पेक्षा जास्त संगणकांना लक्ष्य करण्यात आलं। रॅन्समवेअर व्हायरसमुळे अनेक कंपन्या आणि रुग्णालयातील संगणक सुरूच होत नाहीयेत। हॅकर्सनी ब्रिटनमधली आरोग्य सेवा पूर्णपणे खंडित केली आहे। संगणक सुरू करण्याचा प्रयत्न केल्यास एक मेसेज येतोय, फाईल रिकव्हर करायची असेल तर पेमेंट करावं लागेल, असं या मेसेजमध्ये म्हटलंय। रॅन्समवेअर व्हायरस संगणकामधील फाइल्स आणि व्हिडिओ नष्ट करतो। आणि रॅन्समवेअर व्हायरस नेमका काय आहे आणि संगणकाला त्यामुळे किती धोका पोहोचतो बघूया। हा मालवेअर प्रकारचा व्हायरस आहे आणि डेटा रिमोटद्वारे डेटा लॉक होतो। हॅक केलेला संगणक पुन्हा सुरू करण्यासाठी मग हॅकर्स पैशाची मागणी करतात आणि ईमेलच्या मदतीने व्हायरस दुसऱ्या संगणकात इन्स्टॉल केला जातो। संगणकात अँटीव्हायरस इन्स्टॉल करा आणि तो सतत अपडेट ठेवा। हे तुम्ही उपाय केलेत तर तुम्ही त्या धोक्यापासून वाचू शकता। काय काळजी घ्यायला पाहिजे ते आम्ही तुम्हाला सांगतोय। मोबाईल, पेन ड्राईव्ह, कार्ड संगणकाला जोडण्यापूर्वी ते एकदा स्कॅन करून घ्या। इंटरनेटवर रजिस्टर साईटवरच सर्फिंग करा। फसव्या ईमेल पासून सावध राहा। काही आमिष काही ईमेलद्वारे तुम्हाला दाखवली जातात, त्याच्यापासून देखील तुम्ही सावध राहणं गरजेचं आहे। आणि या सगळ्या संदर्भात माहिती देण्याकरता अतुल कहाते, माहिती तंत्रज्ञान तज्ञ, यांनी नेमकं काय सांगितलं, कोणता सल्ला दिलाय बघूया। हा हल्ला मुख्य कुठलेही ईमेल मधली अटॅचमेंट उघडल्यामुळे होऊ शकतो। म्हणजे बऱ्याच ईमेल्समध्ये जे अटॅचमेंट्स येतात त्याच्यामध्ये धोकादायक सॉफ्टवेअर्स असतात। जसे व्हायरसेस येतात त्याच प्रकारे रॅन्समवेअर सुद्धा येऊ शकतं। तर रॅन्समवेअर म्हणजे एक सॉफ्टवेअर असतं आणि ते सॉफ्टवेअर काय करतं की आपल्या कम्प्युटरमधल्या ज्या फाईल्स असतात त्या सगळ्या फाईल्स ते एन्क्रिप्ट करून टाकतं। एन्क्रिप्ट म्हणजे काय, तर ती फाईल आपण ओपन करायचा प्रयत्न केला तर आपल्याला ती फाईल दिसत नाही किंवा दिसली तरी त्यामध्ये सगळं म्हणजे आपण ज्याला गार्बेज कॅरेक्टर्स म्हणतो अशी कॅरेक्टर्स दिसतात किंवा स्क्रीनवर सरळ एक मेसेज येतो की अमुक अमुक इतके डॉलर्स तुम्ही भरल्याशिवाय या फाईल्स तुम्हाला मिळणार नाहीत आणि ही रक्कम कुठे पाठवायची तर त्याचे तपशील असतात। बरेचदा हे सगळं अवैध असल्यामुळे तिथे बँक खातं नसतं, तर त्यामुळे त्याच्यासाठी करन्सी किंवा चलन जे असतं ते सुद्धा बिटकॉइन्स जे अवैध आहे तेच वापरलं जातं। मुख्य हे सगळं पसरण्याचं किंवा येण्याचं कारण म्हणजे हा एक प्रकारचा हल्लाच असतो आणि आपण आपल्याकडे येत असलेल्या अटॅचमेंट्स न तपासता त्या ओपन करणं हे यामागचं मुख्य कारण असतं। हा हल्ला याच्याहून खूप जास्त पसरेल असं मला वाटत नाही। याचं कारण असं की मायक्रोसॉफ्टच्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये एक त्याच्यामध्ये फ्लॉ किंवा एक अडचण होती। ती अडचण एक्सप्लॉइट करून हा हल्ला केला गेलेला आहे। तर मायक्रोसॉफ्टने लगेच त्याचे पॅचेस लोकांना पाठवलेत। ज्यांच्याकडे हा पॅच ऑलरेडी आहे त्यांच्या कम्प्युटर्सना हा धोका नाही आहे।